नमस्कार. AVP मराठीमध्ये आपले स्वागत आहे. समर्थ रामदास स्वामी यांनी स्थापन केलेल्या श्री हनुमान मंदिर आणि आज श्री हनुमान जन्मोत्सवा विशेष बातमी. वारी हनुमान हे अकोला, बुलढाणा व अमरावती या 3 जिल्ह्यांच्या सीमेवर वसलेले आणि समर्थ रामदास स्वामी यांनी स्थापन आणि प्राणप्रतिष्ठा केलेल्या 11 हनुमान मंदिरापैकी हे एक मंदिर. अकोला जिल्ह्यातील तेल्हारा तालुक्यामध्ये येणाऱ्या वान धरणाच्या कुशीमध्ये लपलेले हे देवस्थान पर्यटन स्थळ म्हणून प्रसिद्ध आहे. वान नदीच्या पावन तीरावर वसलेल्या या मंदिरात श्री हनुमानाची भव्य मूर्ती आहे. आज सकाळपासूनच हजारो भाविकांची या ठिकाणी वर्दळ लागलेली होती. आज श्री हनुमान जन्मोत्सव सोहळ्याच्या निमित्ताने या ठिकाणी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. अतिशय चांगल्या प्रकारे या ठिकाणी महाप्रसादाचे आयोजन संस्थान आणि सेवाधारी भाविकांनी केल्याचे दिसून येते. यावेळी या संस्थानाचे महंत आणि संस्थानाचे ट्रस्टी आणि भाविकांच्या प्रतिक्रिया घेतल्या. बघूया सविस्तर. नमस्कार. AVP मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. मी उभा आहे सध्या सातपुड्याच्या पायथ्याशी बसलेल्या वारी हनुमान या ठिकाणी. विदर्भातील अतिशय निसर्गरम्य स्थान हे असून या ठिकाणची एक ऐतिहासिक वारसा सुद्धा आहे. समर्थ रामदास स्वामीजींनी ज्या 11 हनुमानजीच्या मंदिरांची स्थापना केली होती त्यापैकीच एक वारी हनुमान संस्थान आहे. या ठिकाणी हनुमान सागर म्हणून एक डॅम सुद्धा आहे आणि आपण आज या हनुमान जयंतीच्या पर्वावर या ठिकाणी आलेलो आहोत. ज्या पद्धतीने रामदास स्वामींनी ज्या पद्धतीने हनुमानजींची स्थापना केली होती त्यानंतर तेव्हापासून आजपर्यंत या ठिकाणी हनुमान जयंतीच्या दिवशी अतिशय चांगल्या प्रकारे हनुमान जन्मोत्सव साजरा केला जातो. आज सकाळपासूनच या ठिकाणी भाविकांची अतिशय गर्दी आहे आणि आपण बघू शकतो की दुरून दुरून या ठिकाणी लोक दर्शनासाठी येत असतात. संस्थांच्या वतीने या ठिकाणी महाप्रसादाची सुद्धा व्यवस्था करण्यात आलेली आहे. या ठिकाणी काही नागरिक आहेत आणि या संस्थांचे महंत सुद्धा आहेत. आपण त्यांची सुद्धा प्रतिक्रिया या ठिकाणी घेणार आहोत. आपल्या सोबत आहेत या संस्थांचे महंत. आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊ की या ठिकाणी श्री हनुमान जन्मोत्सव कशा पद्धतीने साजरा झाला आणि दरवर्षी कशा पद्धतीने साजरा होत असतो. सियावर रामचंद्र की जय, भगवान श्री हनुमान की जय, उमापति महादेव की जय। हनुमान जयंती के पावन पर्व के ऊपर आप सभी का हार्दिक स्वागत। समर्थ रामदास स्वामी द्वारा स्थापित हनुमान जी त्रिवेणी संगम पर स्थित श्री क्षेत्र वारी हनुमान ऐसे पावन पर्व के ऊपर चैत्र पूर्णिमा में लाखों की संख्या में यहाँ लोग हनुमान जी के दर्शन के आते हैं। यहाँ त्रिवेणी संगम है। रामदास स्वामी के द्वारा हनुमान जी की प्रतिष्ठा है। 382 साल हनुमान जी को स्थापित हो गए। इतना बड़ा विशाल कालखंड एकमात्र श्री वारी हनुमान मंदिर को प्राप्त है। प्रतिवर्ष महोत्सव बड़े धूमधाम के साथ में होता है। सवेरे हनुमान जी का अभिषेक होता है। अभिषेक होने के बाद में सवेरे 7 बजे से लेकर रात को 8 बजे तक अविरत महाप्रसाद की व्यवस्था यहाँ संस्थान के माध्यम से ट्रस्ट के माध्यम से होती रहती है। आने वाले सभी भक्तों का हम धन्यवाद व्यक्त करते हैं। सियावर रामचंद्र की जय, पवन सुत हनुमान की जय। बोल पवन सुत हनुमान की जय। ये वारी संस्थान तेलारे के नजीक से पड़ता है। बुल्ढाना डिस्ट्रिक्ट से भी आते हैं लोग, अमरावती, नागपुर, दूर दूर से लोग यहाँ दर्शन के लिए आते हैं। ये मंदिर जो है रामदास स्वामी जी की मूर्ति है। लगभग 380-82 साल हो चुके हैं और 3-4 साल हो गए यहाँ भव्य रूप में हनुमान जयंती के दिन महाप्रसाद का भंडारा आयोजित किया जाता है। और अभी आगे कार्तिक महीने से यहाँ पे 108 रामायण अखंड 4 महीने तक के चलेंगी। कार्तिक महीने में शुरुआत होने वाली है और सभी भाविकों से नम्र निवेदन है कि ये जो भक्ति का भाव है सब उठावे। जय पवन सुत हनुमान की जय। आपल्याला या ठिकाणी यांनी सांगितलं सुद्धा की कार्तिक महिन्यामध्ये या ठिकाणी 108 रामायण पाठ होणार आहे। भाविकांनी सुद्धा त्यामध्ये मोठ्या संख्येने उपस्थित राहायचं आहे। आपल्यासोबत या वारी हनुमान संस्थानचे काही ट्रस्टी आहेत, काही भक्त आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत। आपण एकादशीला इथे दानदाते लोकांना अल्पोपहार वगैरे देतात
आणि संस्थांकडून इथे वर्षाला 5 ते 6 वेळा भंडारे असतात आणि भंडाऱ्यामध्ये प्रत्येक वेळेस 6-7-10,000 पर्यंत लोक आलेले असतात. आणि सार्वजनिक उपक्रम म्हटल्यानंतर आधी आम्ही इथे अन्नछत्र वगैरे आमचं सुरू होतं. आता मागे कोरोनाच्या काळामध्ये ते बंद पडलं, नाही तर डेली अन्नछत्र सुरू केलेलं होतं. आजही या ठिकाणी श्री हनुमान जन्मोत्सवानिमित्त हजारो भाविक या ठिकाणी आलेले आहेत आणि संस्थांकडून अतिशय चांगल्या प्रकारे त्या सर्व नागरिकांकरता, त्या भाविकांकरता महाप्रसादाची सोय केलेली आहे. या महाप्रसादाच्या सोयीबद्दल आपण काय सांगाल? या महाप्रसादाच्या सोयीचं सगळं श्रेय जर म्हटलं तर महाराजचे आमचे जे महंत आहेत भारती महाराज यांना जाते. कारण हे सगळं इथली व्यवस्था, इथलं व्यवस्थापन सगळं ते करतात आणि बाकीचे भक्त मंडळीची साथ तर आहेत सगळ्यांना. आणि या सगळ्यांच्या यांनी आणि महंतांच्या आशीर्वादाने आमचा हे दरवर्षी कार्यक्रम सक्सेस होतो. नक्कीच, धन्यवाद दादा. या सातपुड्याच्या पायथ्याशी बसलेलं हे वारी हनुमान संस्थान अतिशय प्राचीन श्री हनुमंताचं या ठिकाणी मंदिर आहे की ज्या श्री हनुमंतांची स्थापना समर्थ श्री रामदास स्वामींच्या हातून झालेली आहे. याला खूप असं ऐतिहासिक धार्मिक महत्व आहे आणि दूरदूरून लोक या ठिकाणी त्या दर्शनासाठी येत असतात. आणि आजचा हा हनुमान जन्मोत्सव अतिशय चांगल्या प्रकारे या ठिकाणी संपन्न झालेला आहे. एबीपी मराठीसाठी विठ्ठल अवताडे, शेगाव.